नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत भेंडीमध्ये येणाऱ्या पावडरी मिल्ड्यूबद्दल आणि लाल कोळीबद्दल। ह्या वातावरणामध्ये भेंडी अतिशय ससेप्टेबल होऊन जाती पावडरी मिल्ड्यूसाठी आणि लाल कोळीसाठी। कारण की पावडरी मिल्ड्यू हा जेव्हा वातावरणामध्ये टेम्परेचर जास्त वाढतं आणि ह्युमिडिटी कमी होते त्यावेळेस पावडरी मिल्ड्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि त्याचबरोबर वाढत्या टेम्परेचरमध्ये लाल कोळी पण फार मोठ्या प्रमाणामध्ये थैमान मांडतं। मग पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं आपण वापरतोच, पण पावडरी मिल्ड्यू जो आहे तो पावडरी मिल्ड्यू हा खालच्या पानांपासून यायला सुरुवात होतो आणि पावडरी मिल्ड्यू हा खालून आणि वरतून दोन्ही पानांवर म्हणजे पानांच्या दोन्ही बाजूला येतो। जसं डावणी आपल्याला माहिती आहे की फक्त खालच्या बाजूने येतो पानांच्या, पण भुरी जी आहे पावडरी मिल्ड्यू जो आहे तो वरतून आणि खालून दोन्ही प्रकारे येतो। त्याला भुरी का म्हणतात? कारण की पावडरी मिल्ड्यू का म्हणतात? कारण पावडरी सारखं आहे। भुरी का म्हणतात? कारण की बुरकट अशा प्रकारचं पानांवरती एक लेयर तयार होते, एक पावडर तयार होते, त्याच्यामुळे ह्याला पावडरी मिल्ड्यू आणि भुरी असं मराठीमध्ये म्हटलं जातं। आता बुरशीनाशकांमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत जे केमिकलमध्ये, बायोलॉजिकल्समध्ये आणि बॉटॅनिकल्समध्ये पण काम करतात। तर अशा मॉलिक्युल्सचा तुम्ही वापर करू शकता फवारणीसाठी की जेणेकरून तिथं तुम्हाला पावडरी मिल्ड्यूला कंट्रोल मिळेल खूप चांगला। पावडरी मिल्ड्यूसाठी जेव्हा तुम्ही स्प्रे घेता तेव्हा स्प्रे घेत असताना आपल्याला खालून आणि वरतून असा स्प्रे घ्यायचा आहे। हे जर आपलं झाड आहे तर तुम्हाला माहिती आहे झाडाची पानं सगळी आपली अशी खालच्या बाजूला असतात। ओकरा भेंडीची पानं पण अशी खालच्या बाजूलाच अशी मोठी मोठी पानं असतात आणि त्याच्यामुळे जर प्रॉपर जर स्प्रे बसला नाही तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत। त्यामुळे तुमचं लागवडीचं अंतर पण फार मॅटर करतं। जर तुमच्याकडं जेव्हा कीड आणि रोग येते त्यावेळेस आपलं 2 ओळीतलं अंतर, 2 झाडातलं अंतर फार महत्त्वाचं असतं। जर तुमचं हे अंतर जर प्रॉपर स्पेसिफिक जर नाही ठेवलं तर तिथं कीड आणि रोगासाठी वातावरण अनुकूल होऊन जातं आणि मग तिथं आपल्याला कितीही मॉलिक्युल्स घेतले, किती फवारा घेतला तर आपल्याला रिझल्ट हे मग प्रॉपर मिळत नाहीत आणि मग त्याचा आपल्याला मग आपण म्हणतो की अरे एवढे महागचे आपण औषध आणलीत पण आपल्याला रिझल्ट जसे पाहिजेत तसे रिझल्ट मिळाले नाहीत असं आपण म्हणतो। त्यामुळं ह्याच्यासाठी आपण नेटिओचा वापर करू शकतो, इंडेक्सचा वापर करू शकतो जे केमिकलमध्ये येतात। बायोलॉजिकल्समध्ये जर बघितलं तर तुम्ही बॅसिलस सुडोमोनासचा तो पण तुम्ही वापर करू शकता, तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील। ट्रायकोडर्माचा पण तुम्ही वापर करू शकतात आणि काही बॉटॅनिकलमध्ये मार्केटमध्ये खूप वेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत। आत्ता जर बघितलं तुम्ही तर हायड्रोजन पॅरॉक्साईड मॉलिक्यूल 25% मध्ये अवेलेबल आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। तुम्हाला भुरीसाठी अतिशय सुंदर रिझल्ट्स मिळतील। आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे माईट, ज्याला आपण लाल कोळी म्हणतो। लाल कोळी पण जो आहे तो पानांच्या खालच्या वरच्या बाजूनी खूप छोट्या प्रमाणामध्ये तो असतो। म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर तुम्हाला कळतं की किती प्रमाणामध्ये तो आहे आणि हा लाल कोळी जो आहे आपल्या पानातलं रस शोषून घेतो। लाल कोळी असू दे किंवा पावडरी मिल्ड्यू असू दे, हे काय करतात आपल्या पानांमधलं रस शोषून घेतल्यामुळं आपल्या पानांमधलं जे काही अन्नद्रव्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावते। अन्नद्रव्य प्रॉपर नसल्यामुळं भेंडीची साईज उत्पादनात वाढ होत नाही, उलटी उत्पादनात घट होत जाते। त्याच्यासाठी आपल्याला वेळेत लाल कोळीचं नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे, पावडरी मिल्ड्यूचं नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे। ह्याच्यासाठी तुम्ही नियमितपणे प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे करणं फार इम्पॉर्टंट आहे। वातावरणानुसार फवारे व्यवस्थित झाले पाहिजेत। जसं मी तुम्हाला म्हणते प्रेशर प्रॉपर पाहिजे। जर प्रेशर जर तुमचा प्रॉपर नसेल तर तुमचं पान जे असं आहे हे असं होणार नाही, कारण की जेवढं तुम्ही प्रेशर देताल तेवढं खाली झुकलेलं पान जे आहे ते प्रेशरमुळं असं होतं आणि इथं आपला स्प्रे बसतो। इथं स्प्रे बसणं फार महत्त्वाचं आहे, कारण की लाल कोळी वगैरे जो आहे तो पानांच्या मागे असतो, पावडरी पण पानांच्या मागेच असतो। त्याच्यामुळे आपल्याला ह्या पानांचे मागचे जर आपण कंट्रोल केले नाहीत तर आपल्याला इनोक्युलम हा परत आपला वाढत जाणार आहे। त्याच्यामुळं स्प्रे प्रॉपर घेणं फार इम्पॉर्टंट आहे। जर बघितलं तर इन्सेक्टिसाइड्समध्ये माईटसाठी जे काही आपल्याकडं मॉलिक्यूल केमिकलमध्ये अवेलेबल आहेत, इन्सेक्टिसाइड्स बॉटॅनिकलमध्ये आहेत, तर त्याचबरोबरनं तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही नीम ऑइलचा पण तुम्ही वापर करा, नीम तेलचा तुम्ही वापर करा। कारण की नीम तेलमुळं काय होतं की ती अँटीफिडंट म्हणून आणि आयजर ॲक्टिव्हिटी असते, त्याच्यामुळे खाण्यापासून परावृत्त होती कीड। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इम्पॉर्टंट काय आहे की
IGR ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या किडीला एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये तो जाऊ देत नाही. त्याच्यामुळं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे नीम तेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यांचा वापर करा तुम्ही. 3000 PPM आहे, 10,000 PPM आहे, 1000 PPM आहे, 1500 PPM आहे, वेगवेगळ्या प्रकारे PPMमध्ये अवेलेबल आहेत. तर त्यांचं तुम्ही कुठल्याही इन्सेक्टिसाईड बरोबर नीम तेलचा वापर करा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट देतील. कारण काय होतं की रेझिस्टंट डेव्हलप होत नाही. तर काय होतं, आपण प्रत्येक वेळेस एकच मॉलिक्यूल जर आपण घेत राहिलो तर त्याचा रेझिस्टंट पण मग नंतर डेव्हलप होत राहतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हे कॉम्बिनेशन जर घेतलं तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.